Dear student, good day everybody. We know that today's our 8th lecture. We start mathematics first. In math first, we start the chapter number 2, quadratic equation. In this chapter, at first we see the identification of the quadratic equation. Then we see the general form of quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0. Then we see the methods of solving quadratic equation. First, factorization method, second, completing square method, and third method, that is the formula method. In formula method, we find the value of b square minus 4ac. Then today we see the nature of the roots of quadratic equation. वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप, नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या 3 पद्धती पाहिल्या, जी पहिली पद्धत जी आहे जिला आपण अवयव पद्धत म्हणतो, दुसरी जी आहे पूर्ण वर्ग पद्धती, आणि तिसरी जी पद्धत आहे की ज्याला आपण सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे, त्याच्यामध्ये आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत पहिली सुरुवातीला काढतो. आता त्यावरूनच आपल्याला मुळांचं स्वरूप जे आहे वर्ग समीकरणाच्या ते ठरवायचं आहे. मीन्स नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. When we find the roots of quadratic equation, we know that the general form of quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0. That is the standard form of quadratic equation. First, we write the quadratic equation in general form, then write the value of a, b, c. We know value of a means coefficient of x square, value of b means coefficient of x, and then lastly we write the constant term, that is the value of c. Okay, then we find the value of b square minus 4ac. When we write the value of a, b and c, then we find the value of b square minus 4ac. म्हणजे जेव्हा आपण वर्ग समीकरण लिहितो, वर्ग समीकरण लिहिल्यानंतर सुरुवातीला आपण ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेणार. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार, आणि b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. आता याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज असतील. देर आर 3 पॉसिबिलिटीज of value of b square minus 4ac. Means first possibility, if value of b square minus 4ac is equal to 0, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असेल तर, if the value of b square minus 4ac is equal to 0, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल, then the roots of quadratic equation are real and equal. रियल म्हणजे वास्तव आणि इक्वल म्हणजे समान. म्हणजे जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 येत असेल, त्यावेळेला त्या वर्ग समीकरणाचं मूळ जे आहे ही वास्तव संख्या असते आणि समान असते. म्हणजेच त्या वर्ग समीकरणाची मुळे समान असून वास्तव असतात. म्हणजे ही पहिली पॉसिबिलिटी असेल. ओके, देन सेकंड, if b square minus 4ac is less than 0, if b square minus 4ac is the less than 0, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत जी आहे ही 0 पेक्षा मोठी असेल. if b square minus 4ac is a greater than 0, मी less than 0 म्हटलो, b square minus 4ac is a greater than 0, म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत ही 0 पेक्षा मोठी असेल. थोडक्यात ती संख्या पॉझिटिव्ह असेल. मीन्स 1 2 3 4
या पद्धतीची जे नॅचरल नंबर आहे अशी कोणती असेल, मीन्स व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा ती जर मोठी असेल त्यावेळेला मुळं कशी असतात, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, म्हणजे जर बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा मोठी असेल त्यावेळेला त्या वर्ग समीकरणाची मुळं मीन्स रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. रियल म्हणजे वास्तव असतात आणि अनइक्वल म्हणजे असमान, म्हणजे एकापेक्षा जास्त मुळं त्या समीकरणाची असतात, मीन्स रियल अँड अनइक्वल. आता तिसरी पॉसिबिलिटी म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आहे, मीन्स व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज 0. इन सेकंड, व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. And third possibility, if b square minus 4ac is less than 0, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा लहान आहे, मीन्स 0 पेक्षा लहान. लेस दॅन 0 मीन्स दॅट इज द निगेटिव्ह नंबर, म्हणजे ती संख्या ऋण असेल, लक्षात घ्या. मीन्स इफ b स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान म्हणजेच ऋण संख्या असेल त्यावेळेला मुळं कशी असतील, देन the roots of quadratic equation are not real roots. त्यावेळेला त्या वर्ग समीकरणाची मुळं ही वास्तव संख्या नसतात, मीन्स रूट्स आर नॉट रियल. या 3 पॉसिबिलिटी असतात. ही 3 जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे जे रूट्स आहेत ते रूट्स या 3 प्रकारचे असतील, मीन्स रियल अँड इक्वल, रियल अँड अनइक्वल, नॉट रियल. रियल अँड अनइक्वल कधी, जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असेल. रियल अँड अनइक्वल कधी, जर बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठी असेल. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac जर लेस दॅन 0, 0 पेक्षा लहान असेल, दॅट इज दी रूट्स आर नॉट रियल रूट्स. ओके, देन वी सी the relation between roots of quadratic equation and coefficient. Relation between roots of quadratic equation and coefficient म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळं आणि त्याचे जे सहगुणक, कोएफिशियंट म्हणजे सहगुणक, रूट्स म्हणजे मुळं, जे मुळं आणि सहगुणक यांचा परस्पर संबंध कसा असतो तो आपण पाहणार आहे. मीन्स लेट रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, समजा वर्ग समीकरणाची मुळं, कोणतं वर्ग समीकरण, ax square plus bx plus c is equal to 0, means let the roots of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0 are alpha and beta. समजा हे वर्ग समीकरण आहे तुमचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, दॅट इज द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड रूट्स ऑफ दॅट इक्वेशन आर अल्फा अँड बीटा. म्हणजे या वर्ग समीकरणाची मुळं, सपोज आपण पहिलं रूट्स आहे ते अल्फा घेतलं, दुसरं रूट्स आपण बीटा घेतलं, मीन्स अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. देन व्हेन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा, सपोज आपल्याला अल्फा प्लस बीटा मीन्स सम ऑफ द रूट्स, त्या दोन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्याच्या दोन्ही रूट्सची जर आपल्याला बेरीज करायची असेल, मीन्स अल्फा प्लस बीटा दोन्ही रूटची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर त्यासाठी मायनस बी अपॉन ए. मायनस बी मीन्स दॅट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स, ए मीन्स कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, दॅट इज द फॉर्म्युला. देन हाऊ टू फाइंड अल्फा इंटू बीटा, जसं आपण अल्फा प्लस बीटा फाइंड आउट केलं तसं आपल्याला अल्फा इंटू बीटा जर फाइंड आउट करायचं असेल, मीन्स प्रॉडक्ट ऑफ अल्फा अँड बीटा, अल्फा आणि बीटा या दोन्हींचा गुणाकार जर करायचा असेल, हाऊ टू फाइंड, दॅट इज सी अपॉन ए. व्हॉट इज मीन बाय सी, सी दॅट इज द कॉन्स्टंट टर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय ए, ए इज द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, मीन्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. ओके, देन टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. आता जसं आपण पाहिलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं तर आपण 3 मेथड जे आहेत त्या 3 मेथड्सने आपण त्याचे रूट्स फाइंड आउट करतो. म्हणजे सपोज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, अल्फा आणि बीटा आपण त्याचे रूट्स फाइंड आउट केले. आता याच्या उलट जायचं आपल्याला, टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन
म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहीत नाही, हॅविंग गिवन रूट्स, पण त्याच्यासाठी आपल्याला त्याची मुळं दिलेली आहेत. सपोज आपल्याला रूट्स दिले आणि त्या रूट्सवरून ते इक्वेशन तयार करायचं असेल, इक्वेशन आपल्याला मिळवायचं असेल क्वाड्रॅटिक, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स, म्हणजे रूट्स दिल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ऑब्टेन करायचं ते आपण पाहणार. त्याच्यासाठी इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग व्हेरिएबल एक्स, असं समजा की एक्स व्हेरिएबल असलेले एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा ही दोन मुळं आहेत. मीन्स अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग व्हेरिएबल एक्स. Suppose x is the variable of quadratic equation and first root of that quadratic equation is alpha and second root of that quadratic equation is beta. To obtain a quadratic equation, the formula, then the formula to write a quadratic equation is, जर आपले रूट्स अल्फा आणि बीटा हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे हे माहीत नाही, ते माहीत करण्यासाठी देन फॉर्म्युला टू राईट क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण, दॅट इज दी एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. जसं आपण अल्फा प्लस बीटा येतं, या अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आपण, मायनस बी अपॉन ए घेणार. देन अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, दॅट इज सी अपॉन ए आपण घेणार. आणि मग हा जो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0, दॅट इज द फॉर्म्युला टू राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन when we give the two roots of quadratic equation. That is the formula. Okay, then today's homework. Question number 1, complete the activity. आपल्याला ते एक ॲक्टिव्हिटी दिली. In first rectangle, here quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. That is the given quadratic equation, means ax square plus bx plus c is equal to 0. Then इथं व्हॅल्यू दिल्या ax square plus bx plus c is equal to 0. Suppose value of b square minus 4ac is equal to 7. आता 7 value that is the greater than 0. Then if b square minus 4ac value आहे minus 3, that is the less than 0. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आहे 0, जिथं ॲक्च्युली 0 व्हॅल्यू, लेस दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0. त्यावेळेला इथं पहा, सपोज बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -3. त्यावेळेला रूट्स कसे असतात आपल्याला माहिती आहे, रिअल अँड अनइक्वल रूट्स, रिअल अँड अनइक्वल रूट्स. तशी इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 7 आहे, मीन्स ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतील त्याचं नेचर लिहायचं. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर रूटचं नेचर कसं असेल ते इथं व्याकरण याच्यामध्ये लिहायचं. ओके, देन क्वेश्चन नंबर 2, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस c इज इक्वल टू 0. इन दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. इक्वेशन आहे तुमचं एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. देन इन दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. आता अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिलं तुम्हाला काय करावं लागेल, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट लिहायचा, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए. एक्सचा कोएफिशियंट दॅट इज द व्हॅल्यू ऑफ बी. कॉन्स्टंट टर्म 6 that is the value of c. Then we use the formula and find value of a plus b and value of a into b. Okay, thank you.